Good morning, everyone. Let's start our last question. Working paper. In last lecture, we were discuss about what is meant by working paper, its content, and importance of working paper. So now we will learn functions of working paper. So basically, we will learn working paper prepared by an auditor. Okay, during the auditing. So during the auditing, auditor काय करतोय तर working paper maintain करतोय. And this includes very important information of client company. सो फंक्शन कशा पद्धतीने आहेत बघूया आपण वन बाय वन. फर्स्ट, इट्स इन प्लॅनिंग अँड परफॉर्मन्स. ओके, सो बघूया आपण फंक्शन काय आहेत. फर्स्ट, इट्स इन प्लॅनिंग अँड परफॉर्मन्स ऑफ द ऑडिट. सो ऑडिटरला एक प्लॅनिंग करण्यासाठी सुद्धा काय करेल, वर्किंग पेपर हेल्प करेल. सो इट्स टू प्लॅनिंग अँड परफॉर्मन्स ऑफ द ऑडिट. इट्स इन द सुपरविजन अँड रिव्ह्यू ऑफ द ऑडिट वर्क. सो सुपरविजन करण्यासाठी किंवा ओव्हरऑल तुम्ही ऑडिट वर्क कशा पद्धतीने कंडक्ट केलेला आहे, बुक्स ऑफ अकाउंट कसे चेक केलेले आहेत, त्याचा सुद्धा रिव्ह्यू आपण काय करू शकतो, वर्किंग पेपरवरून घेऊ शकतो. प्रोव्हाइड एव्हिडन्स ऑफ द ऑडिट वर्क परफॉर्म टू सपोर्ट द ऑडिटर्स ओपिनियन. सो ऑडिटरच्या ओपिनियनला सपोर्ट करण्यासाठीचा एक एव्हिडन्स म्हणून वर्किंग पेपर इम्पॉर्टंट असणार आहे. देन next is provide record and demonstrate the work audit work from the one year to another year. So next year साठी सुद्धा तुम्हाला काय असणार आहे, तर ऑडिट वर्किंग पेपर काय असेल तर इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट इज प्लॅन द टायमिंग अँड एक्सटेंट ऑफ प्रोसिजर टू बी परफॉर्म. ड्रॉ द कन्क्लुजन फ्रॉम द एव्हिडन्स ऑब्टेन. Standardization of working paper and audit procedure to improve the efficiency of audit. Facilitated the delegation of work as a means to control quality of work to be performed. Provide guidance to the audit staff with the regard to manner to checking the schedule. Fix responsibility the staff member who assigned each schedule check by him. And last is act and evidence in court of law when it charge the negligence involved against the auditors. सपोज जर ऑडिटरने काम व्यवस्थित केलेलं नाही असा एखादा आरोप असेल तर अशा वेळी तुम्हाला वर्किंग पेपर हा काय असणार आहे की एव्हिडन्स असेल. स्टाफ मेंबरची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यासाठी ऑडिट वर्किंग पेपर इम्पॉर्टंट आहे. गाईडन्स प्रोव्हाइड करण्यासाठी ऑडिट वर्किंग पेपर इम्पॉर्टंट असेल. डिलिगेट वर्क करण्यासाठी ऑडिट वर्किंग पेपर महत्वाचा असेल. सो लक्षात ठेवा, ह्या पद्धतीने तो वर्किंग पेपर आपल्याला काय करेल तर व्हेरियस व्हेरियस functions run of working paper in during the audit. Next is filing of working paper. वर्किंग पेपर आर व्हॅल्युएबल डॉक्युमेंट. वर्किंग पेपर काय एक व्हॅल्युएबल डॉक्युमेंट आहे बिकॉज फॉर द क्लायंट ॲज वेल ॲज द ऑडिटर. आता ह्या दोघांसाठी सुद्धा काय असणार आहे, हो महत्वाचा पार्ट असणार आहे. कारण ड्युरिंग द ऑडिटिंग ज्या ज्या इम्पॉर्टंट थिंग आहेत त्या आपण इथे काय केलेले आहेत, मेंटेन केलेले आहेत. हेन्स दे शुड बी फिल्ड सिस्टमॅटिकली. आणि त्यामुळे आपण वर्किंग पेपर काय करतो, फिलअप सिस्टमॅटिकली करतो. दे मस्ट बी प्रिझर्व इन द प्रॉपर मॅनर. For the sake of convenience, working paper may be divided between the current and permanent file. आता लक्षात ठेवा, वर्किंग पेपरचं क्लासिफिकेशन हे दोन पार्टमध्ये केलं जातं. एक असणार आहे करंट फाईल आणि दुसरी असणार आहे परमनंट फाईल. करंट फाईललाच आपण टेम्पररी ऑडिट फाईल असं सुद्धा म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये कोणते कंटेंट इन्क्लूड केले जातात ते बघूया आपण वन बाय वन. आणि हा सेपरेट क्वेश्चन एक्झामला सुद्धा विचारलेला आहे. टेम्पररी फाईल काय आहे, परमनंट फाईल काय आहे आणि त्याच्यामध्ये कंटेंट कोणती असणार आहे. इट इज टेम्पररी फाईल. इट इज द फाईल विच कंटेन वर्किंग पेपर फॉर द इयर अंडर ऑडिट. द करंट फाईल शुड इन्क्लूड फर्स्ट करस्पॉन्डन्स रिलेटिंग टू एक्सेप्टन्स ऑफ अॅन्युअल रिअपॉइंटमेंट. आता काही करस्पॉन्डन्स जे आहेत अॅन्युअल रिअपॉइंटमेंटची ते इथे आपण मेन्शन करणार आहोत टेम्पररी फाईलमध्ये. Next, extract the important matter in the minutes of board meeting and general meeting are as relevant to audit, audit plan, audit program. Then, analysis of transaction and balances. Then, record of audit procedure and their result.
Evidence regard the suspension and review of the work assistance, communication with other auditors and other third parties, copy of letter or notes concerning audit matter communicated with the client, मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह. आता थोडक्यात तुमच्या लक्षात येईल हे जे आपण सगळे पॉईंट रीड आउट केलेले आहेत, दीज आर द टेम्पररी मेन्शन इन वर्किंग नोट. ओके, वर्किंग फाईलचे जे दोन टाइप्स आहेत, टेम्पररी आणि परमनंट. आता टेम्पररी मध्ये ह्या गोष्टी आपण का मेन्शन केलेल्या आहेत, कारण क्लायंट कंपनीसाठी कन्सिस्टंटली हेच मॅटर सेम असतील असं नाही, मे बी ते नेक्स्ट इयरला चेंज होऊ शकतात. दॅट इज वाय ऑल दिस इन्फॉर्मेशन मेंटेन इन टेम्पररी वर्किंग फाईल. And last, auditor's conclusion regarding the significant matter and copies of financial statement and related audit report. हा पार्ट लक्षात आला का बघा. टेम्पररी फाईल काय आहे, टेम्पररी फाईल मध्ये आपण अॅन्युअल रिपोर्ट काय आहे, करस्पॉन्डन्स काय आहे, देन मिनिट्स काय आहेत, माय नोट्स काय आहेत. ओके, त्याच्यानंतर ऑडिटरने इम्पॉर्टंट मॅटर्स वरती कशा पद्धतीने रिमार्क दिलेले आहेत, मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहेत, ऑडिटर्स कन्क्लुजन काय आहे, आणि कॉपीज ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट रिलेटिंग टू ऑडिट रिपोर्ट. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे मेन्शन करतोय, तर करंट फाईल म्हणजेच टेम्पररी फाईलमध्ये आपण मेन्शन करणार आहोत. त्याच्यानंतरचा पार्ट आहे परमनंट फाईल. आता परमनंट फाईल बघा काय आहे. ऑब्विसली आता ह्या परमनंट फाईल ह्या वर्डिंग वरूनच लक्षात येईल की क्लायंट कंपनीच्या ज्या परमनंट गोष्टी आहेत आणि ज्या चेंज होणार नाहीयेत, अशा मोस्ट थिंग आपण ह्या परमनंट फाईल मध्ये रेकॉर्ड करू. सो इट इज द फाईल विच कंटेन पेपर ऑफ कंटिन्यूइंग इम्पॉर्टंट अफेक्टिंग द कंपनी अँड द ऑडिट. आता याच्यामध्ये थोडेसे इम्पॉर्टंट असे कंटेंट आहेत की जे कंपनीवरती डिरेक्टली इन्फ्लुएन्स करतात. द पर्पज ऑफ दिस फाईल इज टू प्रोव्हाइड बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी. तर कंपनीचे एक बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन ह्या परमनंट फाईल जेव्हा तुम्ही रीड आउट कराल तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल की कंपनी काय आहे, कंपनीचं स्ट्रक्चर काय आहे, कंपनीचे विजन काय आहेत, मिशन काय आहे, फिनान्शियल स्टेटमेंट कायचा आहे, परफॉर्मन्स कसा आहे, लिगल आस्पेक्ट कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या परमनंट फाईलमध्ये इन्क्लूड्स असतील. सो वन बाय वन बघूया आपण. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग लीगल अँड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. सेकंड, extract the important legal document, agreement and minutes, record of study and evaluation of internal control relating to the accounting system, copies of audited financial statement of previous year, analysis of significant ratios and trend, copies of management letter issued by an auditor, communication with the retiring auditors, note regarding significant accounting policies, and significant audit observation of earlier years. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की दीज आर डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन कंपनी इमेज. ओके, म्हणजे कंपनी एक्झॅक्टली कशी आहे, ती लिगली बाइंडिंग आहे का, किंवा लिगली सगळ्या गोष्टी फॉलो करते का, त्यांचे अग्रीमेंट कसे आहेत, त्यांची इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे, ऑडिटरचे स्पेसिफिक रिमार्क कसे आहेत, कंपनीचा ट्रेंड कसा आहे, त्याने कोणते सिग्निफिकंट रेशो कॅल्क्युलेट केलेत का. ओके, किंवा लास्ट इयरच्या ऑडिटिंग मध्ये काही फ्रॉड वगैरे झालेले आहेत का, किंवा असं काही लेटर मॅनेजमेंटला दिलेलं आहे का, किंवा काही चेंजेसशी रिलेटेड काही लेटर मॅनेजमेंटला दिलेले आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे मेन्शन करतोय, तर परमनंट फाईलमध्ये. ओके, सो लक्षात आलं असेल तुमच्या टेम्पररी फाईल काय आहेत आणि परमनंट फाईल काय असणार आहेत. आता ऍडव्हान्टेजेस बघा, परमनंट फाईलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. फर्स्ट, इम्पॉर्टंट डेटा आर अवेलेबल इन वन फाईल. ऑब्विस, आता सगळे इम्पॉर्टंट डेटा आपण काय करतोय, ह्या परमनंट फाईलमध्ये मेंटेन करतोय, राईट. So that means we can easily access any important information of the client company in one file. Second, it is convenient for handling. Obvious की तुम्हाला एकाच फाईलमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत. That means it is the convenient. Third, previous year file enable the auditors to prepare the audit program. आता आपल्याला ऑडिट प्रोग्राम प्रिपेअर करायचा आहे, तर अशा वेळी तुम्ही परमनंट फाईल ॲज अ रेफरन्स म्हणून काय करू शकता, यूज करू शकता.
Next is it act as a handle references to newcomers. Newcomers साठी एक रेफरन्स बुक असू शकेल. It is useful for the finalizing the account. फायनलायझिंग अकाउंटसाठी सुद्धा तुम्हाला परमनंट फाईल हेल्प करेल. अँड लास्ट इज इट हेल्प द ऑडिटर टू रिव्ह्यू द कम्प्लीट वर्किंग ऑफ द क्लायंट. आणि एकंदरीत क्लायंट म्हणजेच कंपनीचं एक्झॅक्टली वर्किंग कसं आहे, कंपनी कशा पद्धतीने रन होते, हे सुद्धा तुम्ही ह्या परमनंट फाईलच्या साहाय्याने काय करू शकता, चेक करू शकता. ओके. सो आज बघा आपण काय काय बघितलेलं आहे. फंक्शन्स ऑफ वर्किंग पेपर बघितले. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ वर्किंग पेपरमध्ये परमनंट वर्किंग फाईल आणि टेम्पररीलाच करंट फाईल असं आपण म्हणतो. करंट फाईलमध्ये थोडेसे टेम्पररी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, जे काही प्रत्येक वर्षी सेम असेल असं नाही, थोड्याफार चेंज होणारे आहेत. आणि परमनंट फाईलमध्ये इम्पॉर्टंट कंटेंट इन्क्लूड असणार आहे अँड विच इज हेल्पफुल फॉर अ क्लायंट ॲज वेल ॲज ऑडिटर, दोघांसाठी सुद्धा हेल्प होऊ शकेल. जे क्लायंट चे सॉरी ऑडिटर्सच्या असिस्टंटना सुद्धा त्याची हेल्प होईल. ओके. याच्यासाठी आपण काय करू शकतो, परमनंट आणि टेम्पररी फाईल यूज करू शकतो. होप सो तुम्हाला आजचं लेक्चर, आजचे क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.